काय वाटतं, भाजपचाच महापौर महानगरपालिकेत बसेल? 100%. तर भारतीय जनता पार्टीचा महापौर पदाचा चेहरा आम्हाला शिवाजी दांडगे हे बघायला मिळते. भारतीय जनता पार्टी एक चांगला कार्यकर्ता निवडत आणि शहराची धुरा त्याच्या हातामध्ये येईल. जेव्हा निकाल लागला तर सर्वप्रथम तुम्ही कोणाला सांगितलं होतं की आम्हाला या व्यक्तीला फोन करून सांगायचं की मी निवडणूक जिंकलो? साहेब साहेबालाच फोन करत साहेब मी निवडून आलो. साहेब साहेब पण तत्काळ तू कुठे म्हणून तिथं येऊन साहेब साहेब पण इन दिसलं की डायरेक्ट भेटायला बांधतात. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता बोल पॉडकास्ट मध्ये. आज आपल्यासोबत प्रमुख पाहुणे आहेत माजी नगरसेवक शिवाजी दांडगे पाटील. खरं तर भाजपमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ते काम करतायत आणि आता देखील भाजपमध्ये आहेत. मात्र सध्या भाजप कोणत्या परिस्थितीमध्ये, या ठिकाणी कशा पद्धतीनं रणनीती आखतंय आणि महानगरपालिकामध्ये नेमकी त्यांच्या स्वतःचे काय ध्येय धोरणं आहेत इत्यादी विषयांवरती आपण सविस्तर चर्चा आज त्यांच्यासोबत करणार आहोत. दादा, स्वागत आहे आपलं खूप खूप. पहिला प्रश्न खास करून विचारायला आवडेल आणि प्रेक्षकांनाही जाणून घ्यायला आवडेल की राजकारणामध्ये आपली सुरुवात कधी आणि कशी झाली? राजकारणामध्ये तसं माझी आई राजकारणामध्ये पहिल्यापासून होते. आमचे काका राजकारणात होते. काका 85 नंतर आई 92 पासून राजकारणात आहे. आई 3 इलेक्शन लढली आमची. त्याच्यामध्ये पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद निवडून आले, नंतर मार्केट कमिटीवर निवडून आले, नंतर वडील रिटायरमेंट झाल्यानंतर गावात पण उपसरपंच होते. पण मी काही राजकारण नव्हतो. पण मी पुण्याला सॉफ्टवेअर टेस्टिंगला होतो आणि सॉफ्टवेअर टेस्टिंग करून इथं आलो. त्या दिवशी ते मध्यवर्ती इलेक्शन लागले होते महानगरपालिकेचे आणि आमच्या पाल्यात थोडंफार काम करायचं होतं. त्या माध्यमातून ते जे अप्रोच झालं आणि भारतीय जनता पार्टीचं आमचं फॅमिली बॅकग्राऊंड असल्यामुळे भारतीय जनता पार्टीला अप्रोच करत त्या प्रचारातून थोडंफार आलो आणि त्या प्रचारापासून सुरुवात झाली. म्हणजे 2007-08 पासून माझी सुरुवात झाली. बरं, राजकारणामध्ये यायचं जसं आपलं ध्येय म्हणजे आपण ते गाठलेलं नव्हतं किंवा आपण तसं ठरवलेलं नव्हतं, पण भाजपच पक्ष का निवडला? भारतीय जनता पार्टी तसा मी बॅकग्राऊंड भारतीय जनता पार्टीचाच आहे आणि भारतीय जनता पार्टी निवडायचं कारण पण इथला जो समन्वय, संघटनेवर जास्त भर असतो. संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आलेली. त्याच्यामुळे जे कार्यक्रमाला मी जात राहिलो त्या कार्यक्रमात मला असं लक्षात आलं की सामाजिक कार्य याच्यात जास्त होत आहे. सामाजिक कार्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला आणि आपण गणपती उत्सव असतील, नवरात्र उत्सव असतील, या माध्यमात पहिल्यापासून जोडले होतो. एक समाजाशी जोडणं, समस्या समजून घेणं हे काम. तर जेव्हा राजकारणात आले तेव्हा काय उद्देश डोळ्यासमोर ठेवून आलेले होते की पहिले काम मी हे करणार? जेव्हा भारतीय जनता पार्टीचं कार्य सुरू केलं, भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना माझे मित्र परिवार पण त्या माध्यमातून सुरू झालं की याच्याने हा राजकारणात कसा आलाय. पण ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस मला नामदार अतुलजी साहेब भेटले आणि त्यांच्या माध्यमातून बघितलं त्यांचं काम चालू आहे. त्या कामातून आम्हाला एक गती मिळाली. आपल्या भागामध्ये काम करत असताना काय केलं पाहिजे. संघटनेचे ते कामं चालूच होते. भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रम आम्ही ते राबवायचो. पण मग पब्लिकशी कनेक्ट कसं व्हायचं, नागरिकांशी कनेक्ट कसं व्हायचं. साहेबाचं 2014 इलेक्शन झालं आणि त्यानंतर मग नागरिकांमध्ये आपल्या महानगरपालिकेच्या इलेक्शन पूर्वी काय केलं पाहिजे असं एक चर्चासत्र आम्ही मित्रांमध्ये चालू केलं की आपण घरामध्ये कसं पोहोचलं पाहिजे, लोकांशी कनेक्ट कसं झालं पाहिजे. तर मग आम्ही स्वच्छतेवर भर देण्यास सुरुवात केली की माझा एक मित्र त्यांनी मला सुचवलं की आपण कचरा हा विषय आपण निवडला पाहिजे. कारण कचरा हा सगळ्यांचा भावनिक विषय. प्रत्येकाच्या घरातून कचरा बाहेर पडतो. आपण कनेक्ट होण्याचं माध्यम कचरा निवडलं पाहिजे. कचऱ्याच्या मधून पुन्हा तर घराघरात पोहोचू. त्यावेळेस पासून 2013 पासून आम्ही स्वच्छता मोहीम सुरुवात केली. एक साधं उदाहरण घेतलं, आम्ही मेसेज टाकला ग्रुपवर आणि सगळेजण एकत्र आलो आणि आमच्याच कॉलनीपासून 70 घराची कॉलनी आम्ही सुरुवात केली. तर नेमकं आमच्या लक्षात आलं की गुटख्याचे पुढ्यापासून आम्ही सगळं कचरा जमा केला. असं आम्ही नेमकं 9 जण होतो आणि 9 जणांमध्ये 13 बॅग जमा झाले. एक लक्षात आलं की आपल्याच अवतीभोवती एवढा कचरा आहे आणि आपल्या भागात स्वच्छता करणं फार महत्वाची. तो मुद्दा निवडत आम्ही हा पुढे गेलो. त्याच मुद्द्यावर असून मी ठाम की आज पण त्याच मुद्द्यावर मी काम करतो. स्वच्छता मोहीम, जसं पंतप्रधान मोदी साहेब तर स्वच्छता मोहीमवरच भर देतात, तसंच आमचं काम तेच चालू नाही. बऱ्याचदा तुमच्या वॉलवरती स्वच्छता मोहीम राबवल्याचे फोटोज वगैरे बघायला मिळतात. पण जेव्हा नगरसेवकसाठी पहिल्यांदा तुमची वर्णी लागली, कशी लागली होती? नगरसेवकाची वर्णी लागताना आपल्या भागात आपण कार्य करतो. मी मंडळाचा अध्यक्ष राहिलो भारतीय जनता पार्टीचा. त्या माध्यमातून काम करत असताना ज्यावेळेस निवडणुका निघल्या मग आमचा वार्ड नेमका ओपन पुरुष झाला आणि मग त्यावेळेस फक्त विचारले गेले की आणि भारतीय जनता पार्टीचा असं आहे की कार्यकर्ता सर्वे होतोय की सर्वेमध्ये कोण चांगलं काम करतं, काय करतं, सध्याला त्या कार्यकर्त्याची परिस्थिती काय आहे, हे सगळं बघून नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नागरिकांच्या सर्वेनुसार त्या उमेदवार तिकीट दिलं जातं. त्या माध्यमातून मला ते सावळे साहेबांच्या माध्यमातून असू द्या, सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून ते तिकीट मिळालं आणि हे सर्वांच्या सोबतीने
मी ती निवडणूक जिंकू शकतो, सगळ्यांचेच आशीर्वाद त्यावेळेस मिळाले आणि ते आशीर्वाद म्हणून जबाबदारी म्हणून पुढे काम करण्याचे एक भाग्य मला मिळालं. तर जेव्हा तिकीट जाहीर झालं की तुम्हाला उमेदवारी मिळते आणि उमेदवारी अर्ज दाखल करायला जायचंय, घरामध्ये वातावरण काय होतं? कोणी आक्षेप घेतला होता की नको बाबा नगरसेवक पद आपल्याला? नाही, मी काम करायचो, पण माझं घर तसं बॅकग्राऊंड माझं राजकारण होतंच, पण ज्यावेळेस मी काम करायचो ना, तर असं वाटत नव्हतं कोणाला की याला तिकीट मिळेल आणि हा एकदम नगरसेवक उभं राहील. घरच्या आई वडिलांना पण असं वाटलं नव्हतं की एकदम मला तिकीट मिळेल म्हणून. एक वातावरण शेवट टप्प्यात तयार झालं, केलं तर तिकीट मिळतंय. आणि ज्यावेळेस वातावरण तयार होतं माझ्यासोबत आई वडील होते, सगळेच पावले रवळे, सगळेच मित्रपरिवार एकदम उत्साहित होतं की पहिला मी या शहरामध्ये आमच्या फॅमिलीमधून एक नगरसेवकाला पहिला उमेदवार म्हणून मी इथं जाहीर झालो. तर सगळेजण ज्या उत्साहाने आले त्या उत्साहात सगळ्यांनीच प्रचाराला सुरुवात केली आणि एक आपलं असं म्हणून एक सगळेजण ज्या भिडलेत आणि एक निवडणुकी जोशात म्हणजे निवडणूक लढता आली मला. किती मतांनी निवडून आलतात तेव्हा? मी 1013 मतांनी निवडून आलो. बर. आणि जेव्हा निकाल लागला तर सर्वप्रथम तुम्ही कोणाला सांगितलं होतं की आम्हाला या व्यक्तीला फोन करून सांगायचं की मी निवडणूक जिंकलो? मी ज्या निकाल लागला मी मध्येच होतो आणि जसं मतमोजणी चालू होती, मतमोजणीनंतर लगेच पहिला निकाल आमचा जाहीर झाला. मी पहिला कॉल, माझ्याजवळ मोबाईल नव्हता, बाहेर जसं आलो माझ्या मित्राकडे ते कॉल घेतला आणि मी सावी साहेबालाच फोन केला, साहेब मी निवडून आलो म्हणजे. सावी साहेबाचा पाठिंबा आणि साहेबाचे आशीर्वाद मला खूप होते, त्याच्यामुळे पहिला कॉल मी सावी साहेबालाच केला होता. सावी साहेब पण तत्काळ तू कुठे म्हणून तिथं येऊन सावी साहेब पण इन दिसलं की डायरेक्ट भेटायला माझं आलं. अच्छा, म्हणजे अतिशय भावनिक क्षण तो त्यावेळेचा तुमच्यासाठी होता. प्रभाग रचनेवरती तुम्ही आक्षेप घेतला होता, जी की महानगरपालिकेनं आता प्रभाग रचना केली होती, काय कारण होतं त्यामध्ये? ते प्रभाग रचनेवर आक्षेप घ्यायचं कारण एकच होतं की बऱ्याच भागाशी कनेक्ट करताना नगरसेवक हा त्या भागातला असला पाहिजे आणि कनेक्ट करताना ते भाग संलग्न असले पाहिजे. काम करणं हे सोपं जातं की नागरिकांचे प्रश्न सोडवता आले पाहिजे. म्हणजे संलग्न भागदार एकत्र असले तर मग काम करायला सोपं जातं, महानगरपालिकेत प्रश्न मांडायला सोपं जातात. म्हणून नागरिकांचा एक संलग्न भाग एका ठिकाणी असला, त्या प्रभागात असला, काम करणं, त्यांचे प्रश्न सोडवणे सोपं जातात. त्यासाठी हा आक्षेप होता की काही भाग या भागातून दुसऱ्या प्रभागात जाऊ नये, एकाच भागात ती प्रभाग असले पाहिजे. बरं, आता नगरसेवक झाल्यानंतर पहिलं ध्येय धोरण काय असणार की मला काय करायचंय, किंवा ज्यावेळी पहिल्यांदा नगरसेवक झाले होते त्यावेळी ध्येय धोरण काय होतं की या कामाला मी प्राधान्यानं करणार? पहिल्या वेळेस नगरसेवक झालो त्यावेळेस माझं पहिला मुद्दा तर हाच होता की स्वच्छ वाढ सुंदर वाढ मी संकल्पना मांडली होती आणि त्यानुसार काम करतोय, आज पण त्या मुद्द्यावर काम करतोय. पण मागच्या 5 वर्ष म्हणजे जे नगरसेवकाचे 5 वर्ष, आता नगरसेवक नसताना ते 6 वर्ष संघटनेत काम करताना, सामाजिक काम करत असताना असं जाणवलं की वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या की या शहराला जर पुढे घेऊन जायचं असलं आणि इतर शहराच्या मेट्रो सिटीमध्ये जर आपल्याला परिवर्तित करत असले शहर, त्यासाठी काय काय लागतं त्यासाठी मोहीम सुरू केली. म्हणजे तरुणांशी चर्चा करत असताना दिवाळीच्या वेळेस तरुण आपल्या शहरात येतात. नेमकं अर्थकारण असं आहे की आपल्या शहराची ज्येष्ठ नागरिकांची संख्या चांगली, कारण की मुलं जातात नोकरीसाठी बाहेर जातात, त्यांना इथं नोकऱ्या नाहीत म्हणून ते बाहेर जातात, पुण्याला जातात, बँगलोरला जातात, दिल्लीला जातात, काही बाहेर गावी जातात. पण त्या दिवशी दिवाळीत ते येतात. त्यांच्या चर्चेतून मला एक जाणवलं की आपल्या शहराला विकास करायचा असेल तर इथे उद्योगधंदे पण असले. ठीक आहे, सावी साहेब, फडणवीस साहेबांनी आता या शहराला नवीन उद्योगधंदे येत आहेत, तर त्यासाठी आपण तयार असलं पाहिजे, आपली मानसिकता तयार असली पाहिजे की आपण या शहरात नवीन उद्योगधंदे येणार आहेत, तर आपले तरुण त्यासाठी तयार आहेत, आपलं शहर तयार आहे, यासाठी एक मोहीम चालू केली. या ठिकाणी आपण सगळेजण तयार असलो पाहिजे आणि जे जे उद्योग येतात त्या रिलेटेड मध्ये शिक्षण आपल्या या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि आपले तरुण त्या ठिकाणी तयार झाले, येणाऱ्या काळात आपल्या शहराचा विकास होताना या शहरातल्या नागरिकांना त्याचा फायदा होईल, यासाठी प्रयत्न आम्ही सुरू केले. उद्योगावरून खास करून मला तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल. आपला मतदारसंघ देखील त्याच चिकलठाणा एमआयडीसीला लागून आहे. चिकलठाणा एमआयडीसी मध्ये उद्योगधंदे कमी होत आहेत किंवा जे आहेत ते स्थलांतरित होत आहे, याला काय वाटतं तुम्हाला? काय कारण आहेत नेमकी? मागच्या बऱ्याचशा गोष्टी होतात की मागं खूप घडलं की या ठिकाणी एमआयडीसीला प्रोत्साहन मिळालं नाही किंवा नवीन उद्योग या ठिकाणी आले नाहीत. जसं बजाज या शहरात आलं, बजाजच्यामुळे हे शहर चांगलं विस्तार झाला या शहरात. त्यानंतर असा कोणता उद्योग या ठिकाणी आला नाही की एक विस्तार या शहराला मिळेल. पण एमआयडीसी चिकलठाण्यामुळे सुरुवातीला चांगली झाली, मग वाळूज एमआयडीसी आली, मग चिकलठाणा एमआयडीसी आली, असे 4 एमआयडीसी आपल्या शहरात होते. आता हे नवीन जी एमआयडीसी आली, नंतर स्कोडा आला शहर एमआयडीसी मध्ये, विस्तार होतोय आणि आता नवीन जे उद्योग येणार की या ठिकाणी अनेक लोकांना इथे जॉब मिळणार आहेत. मग शहराचा विस्तार फक्त जॉब मिळून देतो, त्या जी नागरिक इथं राहायला येणार आहे, हे शहर मोठं होणार आहे. या ठिकाणी त्यांना लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत, त्यांना लागणारं हॉटेल्स असतील, त्यांना लागणारं राहण्याची व्यवस्था असेल, त्यांना लागणारं किराणा दुकान असतील, त्यांना काय लागेल त्याचा एक मोठा विस्तार या ठिकाणी होणार. त्याची कल्पना आपण मांडली गेली पाहिजे. त्याचा विचार आपण करून जर पुढे गेलो तर मला वाटतं शहर विस्तार करताना एक सोपा मार्ग आपल्याला सापडू शकतो. पुन्हा एकदा चिकलठाणा एमआयडीसी जी आहे ती विकसित करायला आपल्याला आवडेल
किंवा चिकलठाणा MIDC जे आहे त्याचं रूपांतर IT हब मध्ये किंवा असं काही करता येईल असं तुम्हाला वाटतंय? आता चिकलठाणा MIDC कसं आहे, ते शहराच्या मध्यभागी ती आता MIDC आली बरोबर. आणि त्या ठिकाणी आता रेसिडेन्शियल भाग पण काही बनतोय, पण IT हब जे बनायला पाहिजे ते त्या या शहराच्या जवळ जर IT हब बनलं तर शहराच्या विकासाला एक नवी गती प्राप्त होऊ शकते असं मला वाटतं. नवीन उद्योग जे येत आहेत मोठमोठे की त्या DMIC मध्ये येत आहेत, बिडकीन साईडला येत आहेत, हे उद्योग बाहेरच्या साईडला जरी असले तरी IT हब जे येतं चिकलठाणा MIDC मध्ये आली तर एक चांगला आदर्श निर्माण करता येऊ शकतो, कारण की इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आणि त्या माध्यमातून IT हबला या ठिकाणी चांगलं प्रोत्साहन मिळू शकेल. नक्कीच. आता आपण जर बघितलं तर गेल्या 5-6 वर्षापासून जे काही महानगरपालिकेचे इलेक्शन आहेत रखडलेले आहेत, अशा वेळी जनतेनं जे आहेत तर प्रशासक देखील बघितले, त्याआधी नगरसेवकांचा देखील कारभार बघितलाय, तर आगामी काळामध्ये पुन्हा एकदा तुम्ही नगरसेवक पदाची निवडणूक लढताय, तर जनतेनं का म्हणून तुम्हाला मतदान करायला हवं असं तुम्हाला काय वाटतं याबद्दल? नाही, नागरिकांचा प्रश्न मांडणं हा नगरसेवकाचं काम. परिस्थिती शहराची असू द्या, महानगरपालिका असू द्या, कोणत्याही संस्थांची परिस्थिती जी दाखवली जाते की प्रशासन एक काम करत असतं. प्रशासन देशात ठरवतं ते काम सुरू करतं, त्यावेळेस नागरिकांना विचार घेतला जाईल नाही जाईल हे सांगता येत नसतं. म्हणून नागरिकांचं म्हणणं पण त्या ठिकाणी मांडलं गेलं पाहिजे, नागरिकांना विचार घेतला पाहिजे. यासाठी या आपले जे प्रतिनिधी असले त्या संस्थेमध्ये गेले पाहिजे, त्याचा विचार करूनच ही निवडणुका होतात. दोन्ही बाजू त्याला पब्लिकचा एक, नागरिकांचा एक प्रतिनिधी आणि प्रशासनाचा एक प्रतिनिधी असं समोर समोर बसून एक विषय विकासाचा ठरवला जातो. त्यामुळे नगरसेवक हा फार महत्वाचा. नगरसेवक असताना अशी बोंब होती की नगरसेवक काम करत नाहीत आणि मग महानगरपालिकेत काम होतच नाही. पण असं नसतं की बरेच नगरसेवक चांगले काम करतात आणि त्यातल्या भारतीय जनता पार्टी सगळेच कार्यकर्ते ऍक्टिव्ह पण राहतात, महानगरपालिकेत नगरसेवक पण ऍक्टिव्ह राहतात, चांगलंच काम करतात. पण बऱ्याच ठिकाणी कामच होत नाही. काही कामं अशी राहतात की ते सहज गतीने पण होऊन जातात आणि काही अवघड कामं राहतात ते होतच नाहीत. पण या ठिकाणी आता मागच्या 6 वर्षाचा अनुभव असा आहे की नागरिकांचा प्रश्न उचलणं, महानगरपालिकेमध्ये खंबीरपणे मांडणं, त्या सभागृहामध्ये मांडण्याची संधीच कोणाला मिळाली. प्रशासन एकतर्फी काम करत आहे का अशी भावना सगळ्यांना निर्माण आहे. साधा स्ट्रीट लाईट जर लावत असेल, चोकअप असेल किंवा पाणी येत नाही या विषया संदर्भात जरी प्रश्न उचलत असेल तर नेमकं महानगरपालिकेत बोलायचं कोणाला आणि प्रश्न मांडायचं कोणाला? नागरिक काय सगळेजण जॉबला आहेत किंवा कोणाचे काम धंदे आहेत, ते सगळं सोडून मग ते महानगरपालिकेत मागे लागावं लागेल. त्यासाठी एक प्रतिनिधी जर असला किंवा त्या प्रतिनिधी सांगून ते काम सोडतील का, यासाठीच म्हणून या निवडणुका असल्या पाहिजे. आणि प्रतिनिधी आपला निवडला गेला की ऑटोमॅटिक आपले काम मार्गी लावण्यासाठी एक हक्काचा म्हणून तिथे मिळू शकतो. या निवडणुका आपल्या असल्या. नक्कीच. काय वाटतं तुम्हाला की गेल्या वेळेस देखील आपण जर बघितलं तर भाजप शिवसेना युती कुठेतरी होती, पुन्हा एकदा ती होताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल? आता हे तर नेतेच ठरवतील आमचे की काय गणित बनतंय आणि त्यानुसार आता नागरिकांची पण काय डिमांड आहे त्या हिशोबाने बनेल. पण हे सगळं करत असतानाही प्रत्येक कार्यकर्त्याचा पण सगळ्या पार्टी विचार करतील. युती बनत असताना कार्यकर्त्याला अन्याय होणार नाही असं एक पार्टी विचार करेलच आणि पार्टीचे नेते जे विचार करेल त्यानुसार पुढच्या इलेक्शनला सामोरं जायची तयारी आमची राहणार. बरं, काय वाटतं भाजप पुन्हा एकदा संभाजीनगरचा जो गड आहे तो राखताना आपल्याला बघायला मिळेल? भारतीय जनता पार्टी मागच्या बऱ्याच दिवसापासून जे कार्यकर्ते काम करत आहेत आणि त्या पद्धतीने मागच्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी संघटनच्या पद्धतीने वाढलेली आहे. प्रत्येक वार्डात असेल, प्रत्येक प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टी संघटनवर जे मी म्हटलं संघटनमध्ये शक्ती आहे आणि संघटनवर कार्य करत असताना की प्रत्येक प्रभागामध्ये, प्रत्येक बूथवर, प्रत्येक शक्ती केंद्र प्रमुख असेल, हे सगळेजण कार्य करत असताना एक चांगली मोठी टीम भारतीय जनता पार्टी या शहरामध्ये निर्माण झाली आणि त्या माध्यमातून असा विश्वास वाटतो की भारतीय जनता पार्टी यावेळेस आपला महापौर बसवेल आणि भारतीय जनता पार्टी याच्या बुस्ट होईल असं मला शक्य वाटतं. पण एकीकडे आपण जर बघितलं तर म्हणजे जे काही आता शहरामध्ये 3 मतदारसंघ आहेत, पश्चिम, पूर्व आणि मध्य, 2 ठिकाणी तर शिवसेनेचे आमदार आहेत आणि आपण जर इकडं बघितलं तर भाजपचे आहेत. अशा वेळी वाटतं एक चांगला आकडा भाजपला म्हणजे जनता जी आहे ती भाजपला देईल. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या युतीमध्ये त्या जागा पहिल्यापासून त्या 2 दिलेल्या आहेत आणि भारतीय जनता पार्टीच काय आणि शिवसेना काय एकमेकाला मदत करत आली, त्यामुळे हे सगळं शक्य होत आलं. आणि मी पहिले पण सांगितलं की भारतीय जनता पार्टी नेत्यांनी ठरवलं की या ठिकाणी युती करायची. युतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते कायमच शिवसेनेच्या पाठीमागे उभं राहिले. पण आता कार्यकर्त्याचे इलेक्शन, कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत, कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे असं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं. जे काही निवडणुकीसाठी काम करत आलेले आहेत आजपर्यंत त्यांनाही वाटतं की मी पण उभं राहिलं पाहिजे, मी पण नागरिकांचे प्रश्न मांडले पाहिजे, नागरिकांचे प्रश्न सोडण्याचा अधिकार पण मला मिळाला पाहिजे. यासाठी प्रत्येक पार्टीला कार्यकर्ता हा प्रयत्नशील असतो. म्हणून मला असं वाटतं, माझं वैयक्तिक मत मी मांडू शकतो की या ठिकाणी युती जर नाही झाली तर प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळेल आणि चांगला कार्यकर्ता नगरसेवक जर पुढे आला तर त्या भागातील प्रश्न सोडण्याचं माध्यम नागरिकांना मिळू शकतं.
नक्कीच, जसं की तुम्ही सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्था ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात किंवा कार्यकर्त्यांसाठीच खऱ्या अर्थानं याचं निर्माण झालेलं आहे. पण एकीकडे आपण जर बघितलं तर भाजपमध्ये गेल्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग झालेली आहे. वेगवेगळ्या पक्षातून जे आहेत कार्यकर्ते नेते आलेले आहेत. अशा वेळी वाटतं जे मूळचे भाजपचे आहेत त्यांच्यावरती कुठेतरी अन्याय होतो. नाही, भारतीय जनता पार्टीचा विस्तार त्या पद्धतीने झाला मागच्या टप्प्यामध्ये. एक नेतृत्वावर नरेंद्र मोदीवर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वास ठेवून ज्या पद्धतीने या ठिकाणी विस्तार होतोय आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा सगळ्यांना सामावून घेतलं. यामध्ये त्यांनी सांगितलं की सगळेजण सामावून घेतले पाहिजे, चांगले विचार त्यांच्यापासून घेतले पाहिजे आणि चांगले कार्यकर्ते जर आपल्याकडे येत असतील तर त्यांना आपण सामावून घेतलंच पाहिजे, कारण की त्याच्या विचार पण नागरिकांसाठीच प्रती असतात की चांगले काम करणारे कार्यकर्ते आपल्यासोबत जोडले गेले. आता त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन तर होणारच. प्रत्येकाला वाटणं संधी साहजिकच आहे की मी नगरसेवक झालं पाहिजे, पण संधी मिळणे हे पण ते. पण नागरिकांचं त्या ठिकाणी प्रश्न सोडणारा कार्यकर्ता जर पुढे असेल आणि राजकारणात जे जे लागतं ते त्या कार्यकर्त्यांनी गुण संपादित केले तर मला वाटतं की त्याला कोणी थांबू शकत नाही. तो नवा असू द्या, जुना असू द्या, जे काय असेल ते. पण कार्यकर्त्याने पण ठरवलं पाहिजे पाहिजे की आपण जरा राजकारणात उतरतोच आहे तर मग राजकारणात लागणारे सगळे गुण आपण आपला आत्मसात केले पाहिजे आणि त्याला जे लागेल ते आपण करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. पण कुठेतरी असं वाटतं की भाजप म्हणजे कशा पद्धतीनं त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करेल. अनेक जण आहेत, तोंडावरती असं व्हायला नको की मोठ्या प्रमाणात बंडखोरी बघायला मिळतात किंवा मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडताना कार्यकर्ते बघायला मिळतात. नाही, भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने आजपर्यंत मी बघितलं, लहानपणापासून बघत आलेलं, भारतीय जनता पार्टीत आलेला कार्यकर्ता हा जास्त करून विरोधात जात नाही आणि सामोरं जायचं असेल तर नेत्यांच्या शब्दाच्या पुढे जात नाही. म्हणजे नेते म्हणजे आमचे गुरु मार्गदर्शकच आहेत सगळे. ते त्याच्या माध्यमातून जे काम होतं ते करत आलेत आणि पार्टीच्या विरोधात जाणं हे साहजिक कार्यकर्ता काही भारतीय जनता पार्टी ठरवत आलेलं नाही. म्हणून या ठिकाणी ज्याला संधी मिळते त्या माठीमागे खंबीरपणे उभं राहण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीने अनेक कार्यकर्त्यांनी केलेलं. अनेक कार्यकर्त्यांना आजपर्यंत संधी मिळाली नाही, पण भारतीय जनता पार्टीचा आजचं जे सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टी दिसते त्याच्या माध्यमातून जे प्रश्न अनेक वर्षापूर्वी मांडले गेले होते ते प्रश्न सुटतायत आणि ते पाहताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान मिळतं. आज आम्ही ज्येष्ठ नागरिकाला भेटतो, ज्येष्ठ कार्यकर्त्यांना भेटतो की त्यांना कोणतीही संधी मिळाली पण तरी आजही भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते म्हणते काम करतात. तर त्यांच्यावर जे समाधान आहे की भारतीय जनता पार्टी नागरिकांचे प्रश्न घेऊन जी पार्टी तयार झाली ते प्रश्न सोडत आहेत. म्हणून ज्येष्ठ कार्यकर्त्यांना आम्ही जेव्हा भेटतो त्यांच्या चेहऱ्यावर जो समाधान पाहायला मिळतं त्यातून आम्हाला प्रेरणा मिळते की भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याला कुठून कुठे संधी मिळतेच, पण भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता हा निस्वार्थपणे काम करणारा असला पाहिजे. मूळ कार्यकर्ता हा निस्वार्थच काम करता आलेला आहे आणि त्याला कोणती संधी मिळेल नाही मिळेल हा नंतरचा भाग राहिला, पण भारतीय जनता पार्टीचा उद्देश पूर्ण करण्यासाठी जे काम होत आहे ते उद्देश सफल होतं की नाही हे महत्वाचं वाटतं. बरं, आगामी काळामध्ये आता निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत. प्रबळ विरोधक किंवा विरोधी बाकावर बसणारा दावेदार भाजपची मुख्य लढत कोणत्या पक्षासोबत असू शकते असं मला वाटतंय. MIM आहे, दुसरीकडे आपण जर बघितलं तर उबाटांची शिवसेना आहे. काय वाटतं तुम्हाला, कोणासोबत ही लढत असेल किंवा कोणाविरुद्ध असेल? मागच्या काळात जरा जसं बघितलं, आता हे तर नागरिक ठरवतील, पण मला असं वाटतं की मागच्या बऱ्याच काळामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या, पण या ठिकाणी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असेल किंवा नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी असेल, नागरिकांचे प्रश्न निर्माण झाले ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणारा कोणता पक्ष समोर होता, कोणता कार्यकर्ता पुढे होता, हे नागरिकाचं उत्तर देतील की. मागचे अनेक प्रश्न निर्माण झाले त्यावेळेस भारतीय जनता पार्टी सत्तेत नसताना 2.5 वर्ष या उभाटा सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने अनेक आंदोलन केले. त्यावेळेस सत्ता आल्यानंतर तेच प्रश्न जे मार्गी लावण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करते. ते आजही बरेच प्रश्न सुटलेले नाहीत, मान्य आहे, पण ते सोडवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते करतायत. पण MIM ला पण संधी होती की MIM चे खासदार या ठिकाणी होते, ते MIM ने ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलाच नाही, त्या गोष्टीवर ते बोललेच नाही. त्यांच्या माध्यमातून किती प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आला हे पण कळतंय की समोर. एकीकडे आपण जर बघितलं तर इम्तियाज जलील सातत्यानं सांगतात की महानगरपालिकेवर जो आहे तो MIMचा झेंडा असेल. त्यांच्या बोलण्याने काही फरक पडत नाही आणि ते किती करू शकतात ते आता मागच्या इलेक्शनमध्ये दिसूनच आलं. त्यांना चांगली संधी मिळाल्यानंतरही त्यांनी काम करून दाखवायचा प्रयत्न केला पाहिजे होते, त्या व्यतिरिक्त त्यांनी दुसरंच केलं. धर्मामध्ये विरोध पसरवणे आणि त्याच्यातून आपलं मत साध्य करणं हे त्यांचं काम राहिलेलं आहे. पण विकासाच्या मुद्द्यावर या शहराचा विकास होणं आपण जर बघत असू तर भारतीय जनता पार्टी सर्वांचा विकास होऊन पुढे आली आणि भारतीय जनता पार्टी सगळे प्रश्न सोडवतात. या ठिकाणी मागच्या 10 वर्षापूर्वी या शहराचा विकास बघितला आणि 10 वर्षानंतरचं चित्र आपण जे बघतोय शहरामध्ये, या ठिकाणी जे सरकारने बजेट या ठिकाणी दिलं, सरकारने उपलब्ध करून दिलं, त्या ठिकाणी या शहराचा विकास खूप होतो. या ठिकाणी नुसते रस्ते, ड्रेनेज लाईट, स्ट्रीट लाईट आणि पाण्याचा प्रश्न येणारा काळ जो मिटणार आहे आणि हे काम सुरू आहे आणि त्या सुरू झालेल्या कामाचा प्रयत्न करणे की लवकरात लवकर तात्पर्याने पूर्ण करणं आणि पूर्णपणे लोकांची समस्या मिटवणं हे भारतीय जनता पार्टीचं काम आणि त्यासाठी
नागरिकांचे बोलणे पण ऐकायला आम्ही तयार आहोत, नागरिकांच्या समस्या समजून घ्यायला आम्ही तयार आहोत आणि तितक्याच ताकदीने सोडवण्यासाठी प्रयत्न करणार पण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते राहणार. काय वाटतं दादा तुम्हाला की शहराच्या विकासासाठी आणखीन कोणकोणत्या गोष्टींमध्ये या ठिकाणी सुधारणा करणं गरजेचं आहे किंवा त्या महत्वाच्या आहेत? मी या ठिकाणी जेव्हा मी एज्युकेशन चालू होतं त्यावेळेस एमपीएससी तयारी करत होतो. एमपीएससीचं मराठवाड्याचा हब कोणतं होतं तर आपलं हे संभाजीनगर होतं. पण या छत्रपती संभाजीनगर शहरामधून एज्युकेशनच्या बाबतीतले विद्यार्थी इथून बाहेर गेले, इथले उद्योग कमी आहेत आणि या शहराला विकसित करायचं असं तर हे सगळे तरुण चेहरे आणि चांगले चेहरे आपल्या शहरात आले पाहिजे, तरच या ठिकाणी विषयाने दृष्टिकोनातून आपल्या शहराचा विकास होतो. म्हणून हे सगळे जे ते एज्युकेशन बाबतीतलं असू द्या, क्रीडा धोरण असू द्या किंवा या ठिकाणचे उद्योगधंद्यासाठी लागणारा ट्रेन विद्यार्थी या ठिकाणी घडला पाहिजे, तरच या ठिकाणी होऊ शकतो. आणि त्या बाबतीत या शहराचं जर उद्योग नवीन येणार असेल तर या शहरात स्वच्छ पण सुंदर असलं पाहिजे. त्या माध्यमातून स्वच्छता सुंदर ती मोहीम आपली चालू आहे, त्या मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांना एकत्र करणं, ही मानसिकता तयार करणं आणि विजन ठेवून, एक नवे विजन ठेवून, या शहराचं विजन ठेवून, वैयक्तिक विजन न ठेवता या शहराला मोठं करण्याचं विजन ठेवून जरा आपण सगळ्यांनी निकालो आणि राजकारण थोडं बाजूला ठेवून या शहराचा विकास करण्याचा जे आनंद होईल सगळ्याला, तो आनंद सगळ्याचा एकच असला पाहिजे मला असं वाटतं. या ठिकाणी शहर स्वच्छ पण असलं पाहिजे, या शहरात तरुण हा ऑलिम्पिक मध्ये पण गेला पाहिजे, या शहरात तरुण एक मोठा अधिकारी पण असला पाहिजे, या शहराचा एक चांगला राजकारणी पण असला पाहिजे आणि या शहराचा तरुण हा पुढच्या पिढीला नवं धैर्य, समृद्ध आणि देणारा कार्यकर्ता तयार झाला तर मला असं वाटतं की या शहराचा विकास होण्यापासून कोण थांबू शकणार नाही. नक्कीच. पण प्रामुख्याने आपण जर बघितलं तर गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या जी आहे ती छत्रपती संभाजीनगरकर रोजच त्यांच्या आयुष्यामध्ये ती समस्या बघतायत. काय वाटतं आता निवडणुका देखील जवळ येत आहेत, यावेळी मात्र त्यांच्या या समस्येचं निराकरण होईल? पाण्याच्या समस्या बाबतीत मी बोलेल की 2017-18ला अनेक आंदोलन मी पण या ठिकाणीच केले, माझ्या वाड्यात पण अनेक आंदोलन आम्ही केले, नागरिकांसोबत केले आणि त्या ठिकाणी 2019च्या शेवटच्या टप्प्यामध्ये फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये सरकार होतं त्यावेळी त्यांनी 1680 कोटीची योजना माननीय नामदार साहेबांच्या पुढाकाराने ती मिळाली या शहराला आणि त्याचं टेंडर होणार, टेंडर झालं, नंतर नेमकं निवडणुका झाल्यानं आमचं सरकार गेलं. त्या ठिकाणी जे सरकार आलं त्या सरकारने ते स्टे दिला त्या पाणीपुरवठ्याच्या लाईनला आणि 2.5 वर्ष त्या पाणीपुरवठ्याच्या योजनेला कोणतेही बजेट त्यांनी सादर केलं नाही. पण 2.5 वर्ष एक मोठं आंदोलन या ठिकाणी उभं राहिले की नागरिकांचा पाणी प्रश्न खूप मोठा निर्माण झाला, या शहरात एक मोठं आंदोलन या ठिकाणी निर्माण झालं. नागरिकांचा आक्रोश बघता त्या ठिकाणी 2.5 वर्षानंतर जे सरकार बदललं आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात जे सरकार या ठिकाणी आलं त्या ठिकाणी एक मोठं बजेट देऊन पुन्हा तिची योजना सुरू करण्यात आली आणि आज त्या योजनेला आम्ही जे बघितलं, आम्ही नागरिकांसोबत ती जायकवाडीला व्हिजिट केली, त्या ठिकाणची पाण्याची पाईपलाईन बघितली, आता जे काम चालू आहे त्याची आम्ही निगराणी केल्यानंतर आता लक्षात येतं की जो प्रश्न पाण्याचा निर्माण होतोय पुढच्या 3 या 4 महिन्यामध्ये पहिल्या टप्प्यातलं जे सोर्स पाणी सुरू होईल त्यामध्ये नागरिकांचा जो 5व्या, 6व्या, 7व्या दिवशी जे पाणी मिळतं त्याचं एक दिवस कमी कमी करत पुढच्या वर्षभरामध्ये सगळं पाणी 24 तासाचं पाणी आपल्या शहराला मिळेल. म्हणजे येणारा उद्योग ज्या दिवशी या ठिकाणी चालू होणार आहे त्या दिवसापर्यंत या शहराला पाणी मुक्त आम्ही करू आणि पाणी शहर पाणी प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी सुलभ उपलब्ध राहणार आहे. त्या ठिकाणी मीटर पण लागणार आहे, मीटरच्या माध्यमातून सगळ्याला पाणी मिळेल आणि योग्य ते पाणी सगळ्याला मिळेल अशी खात्री ही भारतीय जनता पार्टीचे फडणवीस साहेब पण देतात, आमचे नेते पण देतात आणि आम्ही पण देऊ शकतो. या ठिकाणी जे काम करतो तेच आम्ही बोलतो. पण कोणी काही जरी म्हटलं या ठिकाणी योजना फक्त चालू आहे, काम करायला थोडा वेळ लागत असतो, तो वेळ तो घेणारच आहे आणि ते पाणी पुरवठा इथे येणारच आहे हे सगळ्याला माहिती. काय वाटतं भाजपचाच महापौर महानगरपालिकेत बसेल? 100% आम्हाला खात्री आहे की आमच्या नेतृत्वावर आम्हाला विश्वास आहे आणि नागरिकांवर विश्वास आहे की नागरिक यावेळेस भारतीय जनता पार्टीचा महापौर या ठिकाणी बघायला पाहणार. भारतीय जनता पार्टीचा महापौर पदाचा चेहरा आम्हाला शिवाजी दांडगे हे बघायला मिळतील? नाही, भारतीय जनता पार्टीचा महापौर चेहरा हे नेतृत्व ठरवलंच, पण ज्या ठिकाणी चांगला कार्यकर्ता तो काम करेल आणि कार्यकर्ता तो काम करतो त्याला भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व देणार हे मला नक्की वाटतं की भारतीय जनता पार्टी एक चांगला कार्यकर्ता निवडेल आणि शहराची धोरा त्याच्या हातामध्ये देईल, एक चांगलं महापौर आपल्या या शहराला मिळेल. भारतीय जनता पार्टीचा महापौर या ठिकाणी बसणार आहे याचाच आनंद आम्हाला वाटतो की या ठिकाणी आम्ही जे काम करू आणि यापुढेही ते सतत काम चालू ठेवू, या माध्यमातून भारतीय जनता पार्टी महापौर जर बसला या शहराचा विकास करण्याची जी स्पीड राहील या ठिकाणी ती दुपटीनं वाढेल इतकंच आपण बोलू शकतो. नक्कीच. धन्यवाद सर, आज या ठिकाणी आपण आलात आणि जनतेशी संवाद साधला. खरं तर आपण जर बघितलं असेल तर अतिशय मुद्देसूदपणे आणि विकास या एका शब्दावरती ठाम राहून आणि त्याच्याच अवतीभोवती जी आहे ती संपूर्ण चर्चा होताना आपल्याला बघायला मिळाली. ज्या पद्धतीनं विरोधकांकडून सातत्यानं टीका होते की भाजप पक्ष असेल
किंवा हिंदुत्व विचारधारणेचे जे पक्ष असतील हे फक्त हिंदुत्वावरतीच बोलतात, तर असं नाहीये. अनेक नेतृत्व भाजपमध्ये देखील आहेत की जे विकासावर बोलतात आणि शिवाजी दांडगे दादा जे आहेत त्यांच्यासोबत ज्यावेळी चर्चा केली त्यावेळी आपल्याला देखील असे चेहरे जे आहेत ते खऱ्या अर्थानं म्हणजे तळागाळातून जे नेतृत्व निर्माण होतं ते नेतृत्व असं असतं की जे विकासाला महत्व देतं, पक्षाचा अजेंडा काय आहे किंवा पक्षामधील मोठे नेते काय बोलतात यापेक्षा सामान्य जनतेला काय हवं आहे किंवा जनतेलाच विकास आपण कशा किंवा विकासाच्या दिशेनं आपण त्यांना कशा पद्धतीने घेऊन जाऊ शकतो यावरती संक्षिप्त ही चर्चा झाली आहे. यामध्ये तुम्हाला नेमकी काय वाटतंय आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं मत कळवायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवरती तुमच्या भेटीला आम्ही पॉडकास्ट घेऊन येत राहणार आहोत. तर आता बोलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नक्की करा. थांबूया तिथं. धन्यवाद.